वाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर सरकार टोल प्रश्नाबाबत जोरदार कामाला लागलेलं दिसतंय। या बैठकीत मुंबई शहराच्या वेशीवरील हरिओम नगर इथल्या रहिवाशांना टोलमधून सूट मिळावी यासाठी थेट रस्ता किंवा पूल बांधण्याबाबतही चर्चा झाली होती। याबाबत मंत्री दादा भुसे यांनी अचानक संध्याकाळी मुलुंड टोल नाका येथे येऊन परिसराची पाहणी केली आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे शौचालय, पाणी व्यवस्था, ॲम्ब्युलन्स या सुविधांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे। यावेळी भुसे यांनी अधिकारी वर्गाने दिलेल्या उत्तरांवर नाराजी व्यक्त केली आहे। त्याचप्रमाणे हरिओम नगर इथल्या रस्त्यांबाबत सुद्धा पाहणी करून चर्चा केली आहे। हरिओम नगर इथल्या नाल्यांवरील रस्त्यांचा प्रस्ताव आधीच तयार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। दरम्यान दादा भुसे यांनी देवेंद्र फडणवीसांनी टोलबाबत केलेलं वक्तव्य हे सहज केलं होतं असं स्पष्टीकरण दिलंय। दुपारच्या बैठकीमध्ये सुद्धा यावर चर्चा झाली। त्यांच्या तोंडून निघालेला सहजगत्या शब्द होता, मात्र यापूर्वीच मुलाखतीमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की मुंबईचे एंट्री पॉइंट्स आणि पुणे द्रुतगती महामार्ग वगळून असं ते बोललेत, असं स्पष्टीकरण भुसे यांनी दिलंय। यावेळी युवासेना उपाधिकारी कोपरी बसपाकाडी हेमंत राजकुमार पमनानी तसेच मुलुंड व ठाणे येथील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मुंबई आणि ठाण्याच्या मधला जो भाग आहे हरिओम नगर वगैरे त्या भागातील रहिवाशांच्यासाठी जी काही बैठकीमध्ये चर्चा संपन्न झाली त्यासाठी दोन पर्याय आहेत। एक नाल्यावरनं ब्रिज करून रस्ता तयार करणं आणि या सर्व हायवेला अंडरपास देणं। मला वाटतं की आमचा विभाग या संदर्भाचा अभ्यास करेल। ऑलरेडी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने या नाल्यावरच्या पुलाचा प्रस्ताव आणि रस्त्याचा प्रस्ताव ऑलरेडी तयार आहे असं पण अधिकाऱ्यांनी सांगितलं। सर, कुठेतरी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी स्वच्छता नव्हती, शौचालय नाही, ॲम्ब्युलन्स नाही, याची आता होईल ना। आता आपण बघितलं असेल की 300 मीटरवरचा येलो लाईन आता आजच्या बैठकीत निर्णय झाला होता, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। तर पहिलं प्रचंड ट्रॅफिक असतं आणि आता याच्यामध्ये जरा ट्रॅफिक परत वाढणार आहे। आता ऑलरेडी इथं ट्रॅफिक खूप असतं, पण या कामामुळे किती दिवसाचं काम निघणार आहे आणि किती दिवस या अंडरपासचं तुम्ही काम करणार? नाही, मी कुठे बोललो काम करणार आहोत, मी बोललो अभ्यास करायला सांगितलेला आहे। सर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होत होता की 3 चाकी आणि 4 चाकी जे वाहन आहे त्यांना मला वाटतं या विषयावर ऑलरेडी दुपारच्याही बैठकीमध्ये आपली चर्चा झालेली आहे। तो त्यांच्या तोंडातला एक सहजगत्या निघालेला शब्द होता, परंतु यापूर्वीचा त्यांनी जे काही मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये मुंबईचे एंट्री पॉईंट आणि पर्टिक्युलर मुंबई पुणे जो हायवे आहे एक्सप्रेस हायवे त्या संदर्भातले टोल वगळून असं ते बोललेले आहे। ठाणे महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामांबाबतच्या चौकशीच्या फाईल्स गायब। ठाणे महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकामांबाबतच्या चौकशीच्या फाईल्स गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। माजी नगरसेवक संजय घाडीगावकर यांनी ही माहिती समोर आणली आहे। संजय घाडीगावकर यांनी सन 2019 ते 21 या कालावधीतील महापालिका क्षेत्रात दिवा, मुंब्रा, कळवा, माजीवाडा, मानपाडा, वर्तकनगर, नौपाडा, कोपरी आणि उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या अनधिकृत बांधकामांच्या बाबत पालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती। घाडीगावकर यांनी या प्रश्नी न्यायालयातही धाव घेतली होती। त्यानंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने तक्रारीची दखल घेत तत्कालीन आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी 2021 मध्ये या प्रश्नी चौकशी समिती गठीत केली होती। या चौकशी अहवालाच्या संदर्भात महत्त्वाच्या नस्ती तयार करण्यात आल्या होत्या।
या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भात आदेश प्रशासनाला देत याबाबत ठराव देखील करण्यात आले होते. त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांची यादी आणि अनधिकृत बांधकामांचे फोटो असे महत्त्वाचे पुरावे घाडीगावकर यांनी प्रशासनाला सादर केले होते. आता हे पुरावे, ठराव व नस्ती गहाळ झाल्याने हे जाणीवपूर्वक करण्यात आले असून दोषी अधिकाऱ्यांनाही पाठीशी घालण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप संजय घाडीगावकर यांनी केलाय. 24/11/2011 हेळवाडे अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांनी एक चौकशी समिती नेमली. कारण त्याबाबत माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांच्याकडनं त्यांना नोटीस तशी आलेली होती की अनधिकृत बांधकामाबाबत आपण सविस्तर अहवाल सादर करावा. आणि मी काही जे पुरावे दिले होते ते पुरावे त्यासोबत होते. परंतु मी जेव्हा हे अहवाल मागितलं त्या दिवसापासून म्हणजे 17 जून 2022 पासून ती नस्ती मधली फक्त एवढीच 4 पानं आहेत. बाकी अख्खी नस्ती ही गायब आहे. याबाबत मी लेखी तक्रार पण आयुक्तांकडे केली, शर्मांकडे पण, मी आत्ताचे अभिजित बांगर यांच्याकडे पण, की आपण गुन्हा दाखल करावा. सदरची बाब ही हायकोर्टाचा अवमान आहे आणि नस्ती गहाळ होणं, ते पुरावे गहाळ होणं अतिशय खेदजनक गोष्ट आहे. पण याबाबत कोणतीच कार्यवाही केली गेली नाही. महापालिका आयुक्तांना आम्ही आता 4 दिवसापूर्वी भेटलो होतो. त्यावेळी आयुक्तांना पुन्हा त्याचं स्मरण केलं. आयुक्त बोलले की मी गुन्हा दाखल करतो, त्याबाबतचं कारवाई करतो. परंतु तीही कार्यवाही कालपर्यंत म्हणजे आज सकाळमध्ये अजून झालेली दिसत नाही. या सर्व प्रकरणामध्ये काही उच्च पदस्थ अधिकारी, काही राजकीय नेते आणि काही लोकप्रतिनिधी आणि भूमाफिया यांचं संगनमत आहे. हे वारंवार आता सिद्ध व्हायला लागले. कारण की अधिकारी कारवाई करत नाहीयेत. वेळिंगी व्याप्त होऊन मोठ्या होतात. प्लीज लेवलला तक्रार भेटली तरी कारवाई नाही. फक्त कुठल्या तरी प्याद्याला बळीचा बकरा केला जातं, जसं फारुख शेख आणि ते पालांडी का कोण यांना निलंबित केलं. पण वास्तविक सुबोध ठाणेकरला आयुक्तांनी नोटीस दिलेली, त्याला आता वर्ष होऊन गेलं तरी त्याचं निलंबन झालेलं नाहीये. प्रीतम पाटील याच्यावरचे पुरावे मी दिलेत. अजय एडके, अक्षय गुर्दे ज्यांच्या कार्यकाळात हायकोर्टाच्या आशेने तोडलेली बिल्डिंग पुन्हा 4 महिन्यात उभी राहिली, तरी देखील या 4 सहाय्यक आयुक्तांवर कुठलीच कारवाई झाली नाही. आणि सचिन बोरसे ज्यांच्या कार्यकाळात येऊरला बंगले बांधले गेले, तळवामध्ये प्रवास समितीमध्ये बांधकामं झाली, त्यांनाही झुकतं माप दिलं गेलेलं आहे. हे लोक काय करतायत, डीपीएल पण जे करतायत ही डीपीएल पण फसवी आहे. हे पण मी आयुक्तांच्या निदर्शनास आणलेलं आहे. वास्तविक ह्या नेक्ससला तोडण्यासाठी माननीय उच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली इथे एसआयटी स्थापन झाली पाहिजे. कारण की शासनामधील उच्च पदस्थ मंत्री, आमदार यांचा या जिल्ह्याशी थेट संबंध असल्याने कार्यवाही आणि कारवाई दोन्ही गोष्टी व्हायला अटकाव केला जातोय का अटकाव होतोय, हे 2 प्रश्न आहेत. याची उत्तरं सापडणं अतिशय कठीण आहे. म्हणून उच्च न्यायालयाकडेच याची दखल घेतली गेली पाहिजे आणि तिथून त्यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी चौकशी नेमली गेली पाहिजे, जेणेकरून दूध का दूध पाणी होईल. आणि ह्या चौकशीमध्ये राज्याचे मुख्य सचिव, प्रधान सचिव नगर विकास क्रमांक 2, जिल्हा कलेक्टर, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस महासंचालक दर्जाचा आयपीएस अधिकारी यांची नेमणूक पाहिजे. वा इमानदार अधिकारी म्हणून जी प्रतिष्ठा ज्यांना लाभली आहे ते तुकाराम मुंडे सारखे कडक दर्जाचे अधिकारी इथे असतील तर इथे दूध का दूध पाणी का पाणी होईल. सरळ आहे. ठाण्यामध्ये नगरविकास मंत्रीपद गेली 5 वर्ष आहे. ठाण्याचेच मुख्यमंत्री आता 1.5 वर्षापासून 6 वर्षापासून आहेत, तरी पण अनधिकृत बांधकाम कारवाई होत नाही. उलट एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघात दिवा, मुंब्रा, कळवा अनधिकृत बांधकामात 4पट वेगाने वाढत आहेत. हे मी वारंवार दिवस आणलं. आणि मुख्यमंत्र्यांनी दिवा येथे जे मध्ये 5 महिन्यापूर्वी जी सभा घेतली त्या सभास्थानाच्या दोन्ही बाजूला अनधिकृत बांधकामाची कामं चालू होती, तर मुख्यमंत्र्यांना लक्षात आलं नाहीये का? खेदजनक बाब आहे. ठाण्याचं दुर्दैव आहे की विजन नसलेले नगरविकास मंत्री इथे आम्हाला लाभले. हे बघा, मी दिलेली नसती हा विषय वेगळा,
हा एक विषय झाला. त्याच्यानंतर यांनी लक्षवेधीला दिलेली उत्तर हा दुसरा विषय. तिसरा विषय हा दिव्याचे नागरिक रोहिदास मुंडे यांनी दिलेला अल्बम. मग हे लोक कुठली कारवाईच करत नाहीयेत आणि कार्यवाही पण ही दिखाव्याची आहे. फक्त कागद काळे करतायत, ते पण चुकीच्या पद्धतीने करतायत. हे मी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशात आणलेलं आहे. म्हणूनच मी 1 महिन्यापासून मुख्य सचिव, प्रधान सचिव नगरविकास आणि महापालिका आयुक्त यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी मी मागे लागलोय आणि याबाबतची कायदेशीर कार्यवाही मी पूर्ण करणार आणि कोर्टाकडे याची दाद मागणार की राज्याचे मुख्य सचिव यांना जबाबदार धरावं की त्यांच्याकडे वारंवार आपण पाठपुरावा करतोय की नगरविकास विभाग काही कारवाई करत नाहीये, महापालिका आयुक्त कारवाई करत नाहीये, जिल्हाधिकारी कारवाई करत नाहीयेत. तत्कालीन तहसीलदार युवराज बांगर यांनी तर उत्तर पण दिली नाहीत त्यांच्या तक्रारी पुरावा देऊन. या सर्वांवर कारवाई होणं गरजेचं आहे. याच्यामध्ये अजून एक नवीन मुद्दा आहे की जीएसटी ची चोरी, हा जर हिशोब आपण ढोबळ केला तर जवळपास 30,000 कोटी रुपयापर्यंत जीएसटीची चोरी झालेली आहे आणि ह्या चोरीसाठी जबाबदार इकडचे खूप उच्च पदस्थ अधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रेमंड कंपनीकडून आदिवासींची फसवणूक. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचा आदिवासींच्या हक्कासाठी आमरण उपोषणाचा इशारा. ठाण्यात रेमंड कंपनीच्या हद्दीत असलेली मौजे पाचपाकाडी येथील 7/12 उतार्यावर वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना सदर जमीन बेकायदेशीरित्या बळकावून गगनचुंबी इमारतींचे इमले बांधणाऱ्या रेमंड कंपनी विरोधात जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलाय. आज ठाण्यातील शासकीय निवासस्थान येथे सदर जमिनीचे मालक आदिवासी बांधवांना सोबत घेऊन पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायाची मागणी करण्यात आली आहे. यावेळी आदिवासी शेतकरी सुरेश अर्जुन भुयाळ व गणपत आबाजी बोडके यांचे संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. रेमंडच्या जागेवर मूळ आदिवासी बांधवांच्या जमिनी होत्या. या जमिनी रेमंड कंपनीकडून बळकावण्यात आल्या आहेत असा आरोप आदिवासी बांधवांनी केलाय. आदिवासी खातेदारांच्या तसेच कुळांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र शासनाने जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 दाखल करून आदिवासीला कायद्याने संरक्षण दिले. आदिवासींनी धारण केलेल्या जमिनी हस्तांतरण करण्यावर शासनाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये काही निर्बंध घातलेत.
तरी सुद्धा आदिवासींच्या मालकींच्या जमिनीवर बिगर आदिवासी यांच्याकडे जाण्यास खंड पडला नाही। त्यामुळे शासनाने आदिवासीच्या हिरावून घेतल्या जाऊ नयेत व बिगर आदिवासीकडे गेलेल्या जमिनी आदिवासींना परत करण्यासाठी महाराष्ट्र अधिनियम आणि हा विधी अधिनियम 1972 तसेच महाराष्ट्र अनुसूचित जमातींना जमिनी प्रत्यार्पित करण्याची तरतूद केलेली आहे। या कायद्यात आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासी यांच्याकडे हस्तांतरित होण्यावर कडक निर्बंध घातले। तरी सदर कुळ वहिवाटीनुसार मूळ आदिवासींच्या जमिनी त्यांच्या वारसांना मिळाव्यात या न्याय मागणींसाठी आदिवासी शेतकरी सुरेश अर्जुन भुयाळ व गणपत आबाजी बोडके यांच्या पाठीशी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संघटना उभी राहिली असून संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। तसेच या शेतकऱ्यांना वेळीच न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे। ठाण्यामध्ये रेमंड या कंपनीने आमच्याकडच्या आदिवासी बांधवांच्या जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे, गुढचरणावरती अतिक्रमण केलेलं आहे। त्या दृष्टीने आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्काची जी जमीन आहे ती मिळवून देण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तुम्हाला 100% खात्री देतोय की दिनांक 16 तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला बसतोय आणि आम्ही आमच्या आदिवासी बांधवांना भगिनींना 100% न्याय मिळवून देऊ की त्यांना त्यांची परत जमीन मिळवून देऊ। तर नेमका कोणी या गोष्टीवरती अतिक्रमण केलं आहे आणि नेमका कोणावरती आपला आरोप? रेमंड कंपनीने अतिक्रमण केलेलं आहे, रेमंडचे जे मालक आहेत त्यांनी, आणि त्यामध्ये महसूल विभाग मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहे। महानगरपालिकेचे कर्मचारी सहभागी झालेले आहेत का अगदी आदिवासींचं नाव सातबाऱ्याला असताना सुद्धा इतर हक्कात त्यांनी बिल्डिंग बांधण्यास परवानग्या दिलेल्या आहेत। त्यामुळे त्या सर्वांना जे जे सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे कडकपणे आणि आम्हाला आमचा न्याय हक्क मिळाला पाहिजे। सर किती वर्षापासूनचा हा संपूर्ण न्याय हक्क प्रलंबित आहे? 2010 पासून हा प्रश्न आहे आणि आम्हाला नक्कीच आता शाश्वत आहे काय राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्याचे आहेत, आदिवासींवर प्रेम करणार आहेत आणि राष्ट्रपती महोदय आदिवासी आहेत, त्यामुळे आम्हाला 100% न्याय मिळेल। देशाचे पंतप्रधान आदिवासींवर किंवा पीडितांवरती न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात, त्यामुळे आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला खात्री आहे। साहेब आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, काय तेव्हा काय मुख्यमंत्री महोदयांनी पत्रावर रिमार्क मारून जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला होता का तात्काळ या प्रकरणी आदिवासींना न्याय मिळवून द्यावा आणि तशा प्रकारचा शेराही त्यांनी दिला होता। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी व विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व YouTube चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।